देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याच ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान म्हणजे मातोश्री. मातोश्री या नावाची ही स्वतःची अशी महती आहे. आज मी त्याच मातोश्रीवर आहे आणि थेटपणे बोलणार आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. प्रश्न तुमच्या आमच्या मनातले, थेटपणे त्या शिवसैनिकाच्या मनातले जे आपल्याला विचारायचे वाटतात उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेजी, जय महाराष्ट्र. आपलं खूप खूप स्वागत. गेल्या काळामध्ये मातोश्रीची महती कमी झाली आहे अशा स्वरूपाचा आरोप झाला किंवा अशा स्वरूपाची एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. 7 दिवस अगोदर मातोश्रीतल्या नेतृत्वावरच थेटपणे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी मनी लॉन्ड्रिंगपर्यंतचे आरोप जे आहेत ते ठाकरे कुटुंबावर. नाही, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, हे सोडून द्या, मला काय विषयावर ते बोलायचं नाही. पण मातोश्री नसती तर हे ज्यांच्या मतीची माती झाले त्यांना हा प्रश्न विचारा की तुमचा नेता शिल्लक राहिला असता का? त्यावेळेला मोदींच्या मागे शिवसेना प्रमुख उभे राहिले नसते तर मोदी, त्यांची कुंडली हे धुंडोरे साजण्यासारखी परिस्थिती झाली असती. मोदी दुरान्वयाने सुद्धा देशाच्या राजकारणात दिसले नसते आणि अशा प्रसंगी जी मागे मातोश्री उभी राहिली, जे शिवसेना प्रमुख मागे उभे राहिले, त्याची ज्यांना जाणीव नाही त्याचा राग तमाम हिंदूंना, मराठी माणसांना आलेला आहे आणि म्हणून मला या विषयात काही बोलायचं नाही. पण मुख्यतः मातोश्रीवर हल्ला करण्याची हिंमत ही विरोधी पक्षाची व्हावी. बाळासाहेबांच्या काळात कधी ही हिंमत कोणाला होऊच शकली नव्हती. म्हणजे शिवसैनिकावरही डोळे वटारताना 4 वेळेला विचार करावा लागायचा आणि अशा स्वरूपामध्ये म्हटलं ना, ज्यांच्या मतीची माती झालेली आहे अशीच लोक ते करू शकतात आणि अशा मातीवरती मी काय बोलू. सर, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही एक नोटीस पिरियड जाहीर केला, नोटीस पिरियड जाहीर झाल्यानंतर समोरचा पक्ष, तुमचा मित्रपक्ष थोडासा बावचळलेला जाणवला आणि त्यातून थेटपणे आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. या फैरी कशासाठी होत्या? कोणाकडनं झाल्या? भाजपकडनं, तुमच्या मित्रपक्ष. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की मी तुम्हाला थोडंसं एक सांगतो की 25 वर्ष आमची युती होती. त्या युतीला एक काहीतरी विचारधारा होती. हिंदुत्वाची एक नक्कीच बैठक होती, राष्ट्रहिताचा विचार होता आणि त्या एका बैठकीतून आणि त्या विचारधारेतून आमची झालेली युती होती. 25 वर्षापूर्वी ही सगळी जी काय माणसं आज भाजपा म्हणून डौलाने फिरतायत त्यांचे 2च सदस्य होते देशाच्या लोकसभेत. 2च. म्हणजे आता निदान काँग्रेसचे 45 तरी आहेत, त्यांचे 2च होते. हिंदुत्व हा शब्द बोलणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा समजला जायचा. बाबरी मशीद पाडल्यानंतर ह्यांची पळापळ झालेली. म्हणजे आज जे सगळे आता नुसतं म्हणजे छात्या पुढे काढून जे फिरतायत यांची 56 इंचाची छाती त्यावेळेला 5 सेंटीमीटरची झालेली आणि ह्या 5 सेंटीमीटरच्या छातीवाल्यांनी आता छाती फुगवून दाखवतात आमची छाती किती मोठी आहे. आता काय झालेलं आहे की 25 वर्षानंतर अचानक काँग्रेस नको ही एक लाट देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आली आणि त्याचा फायदा म्हणा BJPने घेतला. असं काही नव्हतं की नरेंद्र मोदी 2014ला अचानक कुठून तरी आले बाहेरच्या देशातून आणि त्यांनी राज्यशाखा टाकायला सुरुवात केली. जसं त्यावेळेला गांधीजी आले होते, पण गांधीजीसुद्धा देश फिरले पूर्ण, सगळं त्यांनी तो लढा उभा केला आणि स्वतः कधीच खुर्चीवरती बसले नाहीत. चरख्यावरती बसले पण खुर्चीवरती बसले नाहीत. ह्याने मात्र जणू काही हे सगळं मिस केले, अशा थाटामाटामध्ये ती सुरुवात केली आणि त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही सोबत होतो. लोकसभेच्या नंतर एक 4 महिन्यात विधानसभेची निवडणूक आली. मी प्रामाणिकपणाने सांगतो की आमची कोणाचीही युती तोडण्याची मानसिकता नव्हती, कारण एक भावनिक ऋणानुबंध आमचे भारतीय जनता पक्षातले काही परिवारासोबत जे निर्माण झाले ते आज देखील आहेत. मग ते प्रमोद महाजनांचा परिवार असेल, गोपीनाथजींचा असेल, नितीनजींचा आहे, अडवाणीजी, अटलजी, हे आमचे ऋणानुबंध आजसुद्धा आहेत. आजही कधी दिल्लीत गेलो तर मी अटलजींना भेटण्याचा प्रश्न नाही पण त्यांच्या कुटुंबियांना भेटतो. अडवाणीजींकडे पण कधी गेलो तर तिथे जातो. हे सगळे ऋणानुबंध आमचे लक्षात घेतल्यानंतर आमची तयारी नव्हती, पण त्यांनी युती निर्घुणपणाने तोडली. युती तोडल्यानंतर जो काही निकाल लागायचा तो लागला. मी असा विचार केला की ठीक आहे, आपला मानपान सन्मान नंतर होऊ. बऱ्याच वर्षानंतर आपण ज्या कारणासाठी लढलो, काँग्रेस नको, ते जर का साध्य होत असेल तर आपण तूर्त सत्तेत सहभागी होऊया. आम्ही कोणती खळखळ न करता, मग उपमुख्यमंत्रीपद असेल, कोणती खाती आता देतील ते देतील. आम्ही म्हटले सरकार चालू दे, काँग्रेस आहे तर सरकार. त्याच्यानंतर आता काल परवाकडे सुब्रमण्यम स्वामींनी जे जाहीर केलं येऊन
की खास करून विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये दिल्लीच्या भाजपात अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नाही रहे. जे 25 वर्ष जो माणूस आपल्या मागे पहाडासारखं उभा राहिला तो माणूस आता नाही आहे. उद्धवसोबत आता कोणी जाऊ शकत नाही. हे शिवसैनिक उद्धवला सोबत देऊ शकणार नाहीत. आत्ताच वेळ आहे सेना को खतम करू. हे आता गेल्या महिन्यात सुब्रमण्यम स्वामींनी जाहीर भाषणात सांगितलेलं सत्य आहे, विदारक सत्य आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला महापालिका निवडणुका आल्या मी तेही त्यावेळेला थोडंसं डोळेझाक केली. अचानक तुम्हाला 227 पैकी 114 जागा पाहिजेत आणि त्या 114 जागा दिल्या असत्या तर सगळं पारदर्शक होतं, मग घोटाळे झाले नसते, मग मातोश्री चांगली होती. तुम्ही आमच्याकडे आम्ही एवढे वाईट असून सुद्धा युतीसाठी का उतावळी झाला होतात? युती मी तोडली यावेळेला, त्यांनी नाही तोडली. त्यांच्याकडनं सतत एक निरोप येत होते की युती करा युती करा, पण युती मी तोडली. आणि युती तोडल्यानंतर तुम्हाला आता वाटेल ते खोटे नाटे आरोप करणं आणि यांची ही धारणाच आहे, म्हणजे एक पद्धतच आहे खोटे आरोप करून माणसाला आयुष्यातून उठवायचं. तर ते खोटे आरोप करताना मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं की कृपा करून तुम्ही मुंबईला बदनाम करू नका. तुम्हाला मुंबईची सत्ता पाहिजे असेल तर मुंबईला प्रेमाने जिंका, जसं शिवसेनेने जिंकले. रक्तदान करून रक्ताचं नातं आम्ही स्थापन केले. किती भाजपने रक्तदान केले? अडचणीच्या वेळेला तुम्ही सगळेजण जे चॅनलवरती जाऊन बसता, माझा शिवसैनिक तिकडे त्या अडीअडचणीत लोकांना वाचवण्यासाठी धावून जातो, जीवाची पर्वा नाही करत. सगळं झालं, बॉम्बस्फोट झाले, पहिला शिवसैनिक धावतो, अपघात झाला शिवसैनिक धावतो आणि मग हे कपडे बिपडे साफ करून ऐसा हो गया, ये सरकार की नाकामयाबी है मित्रों. अरे तुम्ही आलात का धावून? असं नाही होत ना ते. तर तुम्ही मुंबईला पटना काय म्हणून कोणत्या नजरेने तुम्हाला मुंबई पटना दिसली? म्हणजे हा पटनाचा पण अपमान आहे. तुम्हाला मुंबईला आम्ही वाईट केलं म्हणताना तुम्ही ते वाईटाचं परिमाण हे पटना केलं. पटनामध्ये सुद्धा यांच्याविरुद्ध निदर्शनं झाली आणि मुंबईची लोक आता चिडलेत, कारण कोणत्याच तऱ्हेने हे पटना होत नाही. म्हणून हा जो काही मी अहवाल घेऊन फिरतोय सगळीकडे, तो अहवालच मी तुम्हाला दाखवतो ना, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक चॅनलला दाखवतो. आपणही कृपा करून दाखवा इकॉनॉमिक सर्वे. आणि त्यांनी जो पारदर्शकतेचा एक ढोंगीपणा केला तो शब्दच तुम्ही वाचा. इकडे हे 2-4 चार्ट त्या सगळ्याचा सारांश आहे हा, ट्रान्सपरन्सी अँड अवेलेबिलिटी. कृपा करून तुम्ही दाखवा. ह्याच्यात क्रमांक 1 मुंबई आहे का पाटणा आहे? हा बघा, इकडे एका ठिकाणी चेन्नई आहे, एका ठिकाणी पुणे आहे. म्हणजे 2 ह्याच्यात मुंबई आहे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. दोघं ह्याच्यात मुंबई आहे ना. पाटणा पण आहे. हो, पाटणा कितवा नंबर आहे बघा? पाटणा अगदीच खाली आहे, जसा 8वा 9वा नंबर आहे. बरोबर आहे. मग त्याच्या खालचे जे नंबर आहेत ते कुठले आहेत बघा? चंदीगड सारखं अगदी शेवटचं दिसतं तिच्या. चंदीगड आहे, दिल्ली आहे, अहमदाबाद आहे, हे पटनापेक्षा खाली आहे, सुरत आहे. हे सगळेच्या सगळी ही शहरं ही भाजपकडे आहेत. पण हे जरी खरं असलं तरी मी खरंच मनापासून सांगतो की या सगळ्या अहवालामध्ये नागपूरचा उल्लेख नाही आहे, जी माझी उपराजधानी आहे आणि जिथे देवेंद्र फडणवीस महापौर होते. पूर्णपणे म्हणजे एकाची सत्ता ही नागपूरमध्ये भाजपची आहे. आणि तरी देखील ह्या अहवालामध्ये नागपूर दुरान्वयाने सुद्धा नाही. हे अपयश कोणाचं? नाही, निश्चितपणे जर अपयशाची आणि तुलनेची भाषा करायची झाली तर मुंबईची लोकसंख्या, मुंबईची टोपोग्राफी, मुंबईला येणारे लोंढे या सगळ्याचा विचार करता मुंबईचं प्रशासन आणि नागपूरचं प्रशासन या दोघांमध्ये जर तुलना करायला झाली तर निश्चितपणे नागपूरचं प्रशासन यापेक्षा उजवं असायला हवं होतं. मात्र तसं दिसत नाही, हे आपण उघडपणे मान्य करू. खड्ड्यांचे तिथले पण फोटो आलेले आहेत, तिथले सुद्धा सगळ्या कचऱ्याचे फोटो आलेले आहेत. आता तर गुंडागर्दी नागपूरमध्ये भयानक वाढलेली आहे. काल परवाकडे मला वाटतं आपल्याच चॅनलने किंवा कुठल्या तरी चॅनल दाखवलं की नागपूरमध्ये गँग वॉर आणि मुख्यमंत्री प्रचारात फिरत आहेत. मुळात तुमचा राग देवेंद्र फडणवीसांवर आहे की नरेंद्र मोदींवर आहे की शहांवर आहे? नाही, माझा राग हा वृत्तीवरती आहे. मी तसं माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिगत भांडण काय, माझं आणि नरेंद्र मोदींचं भांडण काय, शहांचं तरी व्यक्तिगत भांडण काय. परंतु तुम्हाला 25 वर्ष एका विचारधारेने आम्ही पाठिंबा दिला, हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला. तुम्हाला 25 वर्ष कठीण काळात सोबत राहिलेली शिवसेना खतम करायची आहे. पण मुफ्ती मोहम्मद सईद, मेहबूबा मुफ्ती तिचं सरकार चालतं, तिकडे तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घेता. आज काश्मीरची जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. रोज आतंकवादी हल्ले तिकडे चाललेले आहेत. कुठे तुम्ही जे काय म्हणता ना, एक विधान एक प्रधान एक ये म्हणजे कुठे गेले ते? एक प्रधान एक काय तुम्ही बोलतात ना, एक प्रधान एक विधान आणि मुफ्तीबरोबर संधान. पण मग त्यांनी पहिलं पाऊल टाकलं नोटबंदीच्या रूपानं. त्यावेळेला पहिला विरोध करणारा नेता म्हणून उद्धव ठाकरे समोर आले आणि आता भाजप प्रचार करत आहे की नोटबंदी जाहीर झाल्यानंतर सर्वात जिव्हाळी जर कोणाच्या लागलं तर शिवसेनेच्या लागल्या, कारण ब्लॅक मनी त्यांच्याचकडे होता असा थेट आरोप होता. ब्लॅक मनी
पैसे बदलून देण्याचं आवाहन दानवेने केलेलं, मी नाही. पण माझ्या तो नोटाबंदीचा फटका जिवारी लागलेला आहे. मी खोटं कशाला सांगू? कारण माझी छाती 56 इंचाची आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या छातीमध्ये माझं हृदय आहे. आणि तुमच्या छातीत तुम्हाला हृदय नाही आहे, हा तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. आणि ज्याला ज्याला हृदय आहे त्या सहृदयी माणसाला नोटाबंदीच्या फटक्याने रांगेमध्ये जे गोरगरीब लोक स्वतःच्या कष्टाचा पैसा जमा करण्यासाठी उभे राहिलेत, काढण्यासाठी उभे राहिलेत, त्या रांगेमध्ये काही तडफडून मेलेत, काही जणांनी आत्महत्या केल्यात. हे बघितल्यानंतर म्हणजे त्या रांगा जेव्हा लागल्या इकडे तेव्हा त्यांना तिष्ठत तुम्ही उभं केलं. पण त्या रांगेतल्या लोकांना शिवसैनिकांनी पाणी दिलं, शिवसैनिकांनी चहा दिला. ह्याचं कारण नोटाबंदीचा फटका आम्हाला जिव्हारी लागला आहे. माझी माणसं रांगेत तडफडत आहेत आणि तुम्ही देशप्रेमाची भाकड कथा आम्हाला ऐकत आहे. म्हणजे तुम्ही पाषाण हृदयी आहात. तुमच्या बिनहृदयाच्या 56 इंचाच्या छातीचा देशाला काडीचा उपयोग नाही. पण ज्या स्वरूपाचा प्रचार होतो आहे, भाजपनं पहिल्यांदा ॲनिमेशन्स वापरली आहेत, वाघ दाखवला आहे आणि वाघ हा प्रत्येक ठिकाणी कसा पैसा खातो आहे हे त्यातून दाखवलं जातं. अनेक ॲनिमेशनची सिरीज अशा स्वरूपामध्ये आणि प्रतिकात्मक रूपामध्ये सेना म्हणजे वाघ म्हणून ओळखला जातो. आणि शेवटी भाजपचंच एक ॲनिमेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला ते ॲनिमेशनची गरज नाही आहे. आणि आत्ताचे सुद्धा जे काही तथाकथित घोटाळ्याचे आरोप मुख्यमंत्री करत आहेत हे ते स्वतःवरती करत आहेत. म्हणजे मला त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं की मी घोटाळा केला असं सांगणारा हा मुख्यमंत्री पहिला माणूस असेल. ह्याचं कारण असं की ह्या निवडणुकीत आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर जातो आहे आणि त्या कामांमध्ये घोटाळा झाला आहे असं तुम्ही जर का बोलत असाल तर त्याचं पाप हे तुमचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्रीच राज्यावरती आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात. साधारणतः चीफ सेक्रेटरी पण बदलला जातो, पण ह्यांनी चीफ सेक्रेटरी बदललेला नाही. मी कोणाला काय वाईट नाही बोलत, मी सत्य सांगतोय. पोलीस कमिशनर त्यांनी राकेश मारिया का बदलले अजून माहिती नाही. म्हणजे पारदर्शकता मुंबई महापालिकेत पाहिजे पण तुमच्या खात्यात नको आहे असा त्याचा अर्थ झाला. राकेश मारियाना बदलून जावेद अहमद 2-4 महिन्यासाठी का आणलेत, कोणाच्या सांगण्यावरून आणले माहिती नाही. त्याच्यानंतर नवीन आयुक्त आले, महापालिकेमध्ये सुद्धा आयुक्त बदलले. ह्या आयुक्तांबरोबरांनी अतिरिक्त आयुक्त नवीन आले. हे कुठून आले आम्हाला माहीत नाही. आहेत चांगले आहेत ते, मी काय वाईट म्हणत नाही, पण कुठून आणलेत, का आणलेत, कोणाच्या सांगण्यावरून आणलेत हे त्यांचं त्यांना माहीत. म्हणजे हे सगळे अधिकार त्यांचे आहेत. नाही ते सेनेला बिलकुल विचारतच नाही कोणतीच गोष्ट. ऐका ना, एक मिनिट. सेनेला विचारतात न विचारतात हा भाग वेगळा. मी कोणी माणसाबद्दल म्हणतच नाही वाईट. आम्हाला सुबोध कुमार सारखा एक चांगला कडक माणूस सुद्धा चालला ना, आम्ही काम केलं त्यांच्यासोबत. सुबोध कुमार हा माणूस अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होता आणि त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही काम केलं. कुठेही आमचा खटका उडाला नाही. आमचा कोणत्याच महापालिका आयुक्तांबरोबर पटलं नाही असं झालेलं नाही आहे. पूर्वी तिनेकर भालचंद्र देशमुख वगैरे होते पण ती सगळी वेगळी एक हे होती. पण आत्ताच्या काळात हे सगळे अतिरिक्त आयुक्त हे कोण आणतं आणि ते आणल्यानंतर आम्ही काय करतो, आम्ही आमची वचनं घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत. झालेली कामं आम्ही दाखवतो. ही कामं आम्ही कशी करून घेतो, पाठपुरावा करतो की आम्ही हे वचन दिले हे झालंच पाहिजे. मग ते काम नेमकं कोणत्या वर्षी घ्यायचं, बजेट प्रोव्हिजन कधी होऊ शकते, किती बजेट त्याला आम्ही देऊ शकतो, मग प्रस्ताव बनवणं, एखादा रस्ता आहे त्या रस्त्याची किंमत ठरवणं, साधारणतः त्याला मटेरियल कोणतं लागेल, तो रस्ता त्याची किंमत ठरवल्यानंतर त्याच्यात कोण कॉन्ट्रॅक्टर पार्ट हिस्सा घेऊ शकतात, मग टेंडर काढलं जातं, त्या कॉन्ट्रॅक्टरची प्री क्वालिफिकेशन ठरवलं जातं. हे सगळं काम मुख्यमंत्र्यांनी नेमलेले हे प्रशासक करतात आणि ते झाल्यानंतर त्या निविदा भरलेल्या निविदा या स्टँडिंगसमोर येतात, ज्या स्टँडिंगमध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात, आयुक्त असतात आणि प्रेस असते. त्या उघडल्यानंतर L1 जो असतो त्याला कायद्याने ती निविदा द्यावीच लागते, ते काम द्यावंच लागतं, नाहीतर तो कोर्टात जातो आणि कोर्ट बरोबर फटका देणार. मग हे सगळं असताना शेवटी त्या कामासाठी जो चेक दिला जातो त्याच्यावरती सुद्धा सही त्या अकाउंटंटची असते, नगरसेवकाची, महापौराची नसते. मग हा सगळा जो कारभार आहे तो कारभार मुख्यमंत्र्यांनी नेमलेली माणसं करत असतील आणि करतात, तर मग हा सगळा घोटाळा जर का झाला असेल तर त्याचा पैसा मुख्यमंत्र्यांकडे पण गेला नाही. पण ते म्हणतात की स्थायी समितीने परवानगीच नाही दिली ऑडिट करायला. नाही, हे चुकीचं आहे. स्थायी समितीने परवानगी नाही दिली हो शक्य आहे का? असं कसं होऊ शकतं? मग तुमचे लोक तिकडे काय चणे खात बसलेले? मला एक प्रस्ताव दाखवा की इकडे स्थायी समितीमध्ये भाजपने विरोध केला आहे. हे म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अज्ञान आहे. स्थायी समिती कोणी नाही आहे ऑडिट करायला परवानगी देणारी न देणारी. हे संपूर्ण खातं हे वेगळं आहे. चीफ अकाउंटंट जरी स्थायी समितीच्या अंडर असला तरी तो मुख्यमंत्री देतात. नगरविकास खात्याचे मंत्री ते आहेत
आणि काल परवाकडे ठाण्यामध्ये ते जे काय बोललेत, म्हणजे हे किती जवळीक असते ती बघा. मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगू इच्छितो की नकळत आपण सत्य बोलून गेल्यात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. की माणसं जवळची असल्याशिवाय त्यांच्या नेमणुका होत कशा नाहीत, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे ठाण्याचे महापालिका आयुक्त. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मध्यंतरी, म्हणजे कधी मला माहीत नाही, मध्यरात्री ठाणे महापालिका आयुक्तांनी त्यांना फोन करून सांगितलं की त्यांना कोणीतरी धमकी दिली. मग आता धमकी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केलं, होम मिनिस्टर म्हणून हा वेगळा भाग, पण मला तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणसाला धमकी आली तर तो काय करतो? पोलीस केस करतो, जातो ना. महापालिका आयुक्तांना धमकी आली तर तो जास्तीत जास्त काय करेल? पोलीस आयुक्ताला सांगेल. पण थेट अर्ध्या रात्री तो मुख्यमंत्र्यांना फोन करतो. मग ही जवळीक जी आहे, अशीच जवळची माणसं तुम्ही प्रत्येक महापालिकेत नेमल्यानंतर मग जर का घोटाळा गेले 2 वर्ष चाललेला असेल, त्याची जबाबदारी तुमच्यावर येते की नाही येत? कारण त्यांच्याच माध्यमातून कारभार चालतो. म्हणून एक मला खरंच बरं वाटलं की एकदा कायमचे किटाळ गेलं माझ्या डोक्यावरचं, की महापालिकेत घोटाळे किटाळ गेलं. ते मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या तोंडाने जाहीर केलं की माझीच माणसं घोटाळा करतायत. सर, मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोलता, माझी म्हणजे त्यांची. अगदी मुख्यमंत्र्यांवर तुम्ही आरोप लावताय. आरोप नाही, मी त्यांच्या आरोपातलं सत्य दाखवतोय. अगदी तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल जे बोललात, मुख्यमंत्र्यांनाच धरून गेल्या काळामध्ये भाषणात तुम्ही मुख्यमंत्र्यांना अर्धवट राव अशा स्वरूपाची उपाधी दिली. इतकंच नाही, त्यांचं असं नाही मी बोललो. मी काय सांगितलं की अहवाल त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी तो वाचला नाही. तर मी त्यांना सांगितलं की अहवाल तुमच्याच सरकार दिले, इकडे सत्यमेव जयते आहे. आणि हे जर का त्यांना कोणी सांगितलं असेल तर त्या अर्धवट राहावं असं मी बोललो, कारण तो अर्धवट अहवाल वाचला. हा सगळ्या अहवालाचा सारांश आहे ना, इकडे शेवटच्या पानांमध्ये सारांश आहे. पण अर्थ असाच निघाला की तुम्ही मुख्यमंत्र्यांना अर्धवट राव म्हणाला. अर्धवट राव म्हणजे अर्धी माहिती घेऊन बोलले म्हणून. तुम्ही याच सरकारला, त्या मुख्यमंत्री त्या सरकारचे प्रमुख आहे, त्या सरकारला नालायक म्हणालात आणि तुम्ही त्या सरकारचे भाग आहात. तुमचं मंत्री त्या सरकारमध्ये आहे. हे सरकार नालायक असं तुम्हाला का वाटलं? ह्याचं कारण असं की माझ्या मुंबईला, माझ्या राज्याला जर माझा मुख्यमंत्री अत्यंत वाईट शब्दात हिणवत असेल तर ते राज्य करायला नालायक आहेत, असंच माझं मत आहे. माझ्या मुंबईचा मला अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. आणि माझ्या उपराजधानीचा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही, ह्याचं मला दुःख आहे. पण केवळ एखाद्याच्या हव्यासापायी चांगल्या सोन्यासारख्या शहराला तुम्ही ताळीमा लावावं हे तुम्हाला शोभा देणारं नाही. आणि तो माझा संताप आहे, तमाम मुंबईकरांचा संताप आहे. कोणत्याही पद्धतीने मुंबई ही पटण्याचा मी अपमान करू इच्छित नाही, कारण मी पटण्यात गेलो नाही. मी खरं तर तुम्हाला सांगतो, पटना तुम्हाला कोणत्या नजरेने दिसते? म्हणजे मुंबईमध्ये जे आम्ही सांगतोय की आज आम्ही एवढ्या शाळा उभा केल्या, खरं म्हणजे शाळा निर्माण करणं, हॉस्पिटल निर्माण करणं हे महापालिकेचं काम नाही, हे सरकारचं आहे. सरकारने ते केलेलं नाही, कोणाचं सरकार असू दे, केलेलं नाही आहे. पण आज महापालिका हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कार्डियक कॅथलॅब केली की नाही केली? लिव्हर ट्रान्सप्लांट होतं की नाही होत? बायपास असो, इतर काही असो, स्वस्तामध्ये डायलिसिस सेवा देतो की नाही देत? स्वतःचं धरण मुंबईकरांच्या पाण्यासाठी आम्ही बांधलं की नाही बांधलं? रस्त्याची सुद्धा मी दावा नाही करत की खड्डेमुक्त नाही, काही ठिकाणी खड्डे पडत आहेत, पण त्यातले बरेचसे रस्ते हे सरकारच्या PWD खात्याकडे आहेत, विशेषतः पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग. रस्त्यांची कामं होत आहेत, जिथे जिथे कामं झालेत तिथे खड्डे पडत नाही आहेत. दुर्दैवाने मुंबईच्या रस्त्याखालनं ज्या युटिलिटीच्या लाईन जात आहेत, मग पिण्याच्या पाण्याची लाईन असेल, मलनिस्सारण लाईन असेल, पर्जन्य जलवाहिनी असेल, जिओची लाईन असेल, तिसरी कुठली तरी केबल असेल, ते झालेले रस्ते जर का त्या संस्थेने खोदले तर त्याचेही पाप, त्याचेही खापर महापालिकेवरती पडते. हे दुर्दैव आहे. म्हणून नवीन रस्ते करताना आम्ही डक करतो, बरोबर. म्हणजे आम्ही नवीन रस्ते केलेले आहेत, शाळांमध्ये व्हर्च्युअल सिस्टीम आणलेली आहे, शाळकरी मुलांना आम्ही टॅबलेट दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी 700च्या वरती उद्यानं केलेली आहेत. इलेक्ट्रॉनिक त्या बसेस आणतो आहोत. कित्येक गोष्टी आम्ही चांगल्या केलेल्या आहेत महापालिकेच्या अखत्यारीतल्या. ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं केलेलं आहे, स्वतःचं मेडिकल कॉलेज केलेलं आहे. मला सांगा ना, कोणती महापालिका अशी आहे की जिचं स्वतःचं मेडिकल कॉलेज आहे? हॉस्पिटल्स नवीन बांधतो आहोत, 13,000च्या वरती बेड्स वाढवलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही 24 तास करणार आहोत, पण त्याला गारगाई आणि पिंजाळ ते प्रकल्प करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळत नाही. कोस्टल रोड आम्ही करणार आहोत, ते करण्यासाठी अजून केंद्राची परवानगी मिळत नाही. जे मी म्हटलेलं आहे ना की पूर्व किनारा मुंबईचा पूर्व किनारा हा पहिल्यांदा मी लक्षात आणून दिलेला आहे विधानसभेच्या वेळेला. आणि त्याच्यात माझी पूर्णपणे मी प्रेझेंटेशन नितीन गडकरींना दिलेलं आहे. आणि माझी कल्पना अशी आहे की तिथे टुरिझम SEZ व्हावा. उगाच हे जे थातूरमातूर बोलतात ना, अफोर्डेबल हाऊसिंग, कोणालाच अफोर्ड करता येत नाही.
होत नाही ते. तिथे माझी कल्पना आहे की छान मोठा असं सी वर्ल्ड असावं. 900 एकर जागा मिळेल, 900 एकर. तिथे चांगलं सी वर्ल्ड असावं, मोठाच्या मोठा चौक असावा, चांगली नाचणारी कारंजी असावी, जेणेकरून आता मुंबईकरांना कुटुंबियांसमवेत जायचं कुठे हा जो प्रश्न सतावतो, तिथे मला जागा द्या. मला आता तिथे जंकयार्ड नको आहे, कचरपट्टी नको आहे, दारूखाना नको आहे. जेवढी जागा नेव्हीला पाहिजे, जेवढी जागा डॉकला मुंबई डॉकला पाहिजे त्याला त्यांच्यासाठी ठेवा, पण बाकी सगळी जागा मुंबईला द्या. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही जी चर्चा केली यासाठी. आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आणि थेटपणे प्रश्न विचारणार आहोत, त्याची उत्तरे जाणून घेणार आहोत. बघत राहा जय महाराष्ट्र.